फ्रेंड सगळ्यांना नमस्कार. तर बघा मी काय करत आहे बघा, हे काय आहे माझ्या हातामध्ये सांगा, आणि सांगते हे काय आहे ते पण हातामध्ये. आणि काल होता मग काय, काल होता रविवारचा होता आमच्या इकडं बाजार. आणि तुमच्या इकडं कोण्या दिवशी असतो बाजार सांगा. म्हणजे इकडं आम्ही तेलंगणामध्ये आहोत ना, त्यासाठी तेलंगणामध्ये बाजार तर जास्तीत जास्त रविवारचाच असतो. तर काल रविवारचा बाजार होता आणि बाजारला आम्ही गेलतो 6च्या दरम्यान, इकडे 6 वाजता गेलतो आम्ही बाजारला. तर बघा खूप उशीर झाला बाजारून यायला, आणि बाजारून यायला उशीर झाल्यामुळे म्हणजे आता उठायला पण उशीर झालाय. तू बस की बोलू बोलू दे की. तर बाजारून यायला उशीर झाल्यामुळं असं ठेवलंय बघा, बाजारून आणलेली पिशवी असं ठेवली आणि इथं झोपले. मच्छर चाव लागले तिकडे कोणत्याला म्हणून समोर आणून गाठी असं झोपलं आम्ही इथं. उशीर झाला. रात्री स्वयंपाक वगैरे काहीच बनवलं नाही आम्ही, असंच बाजारची करते आणून ठेवली. आणि सकाळी बनवलेलं होतं ते जेवण घेतलं आम्ही तेच. आणि हे बघा हे काय आहे, हे आहे पालकची भाजी. आणि पालकची भाजी हे बघा 3 पेंड्या देतात. इकडं आपल्या इकडे किती देतात सांगा पेंड्या? 10च्या किती असं म्हणजे एवढी मोठी पेंडी देतात आपल्या इकडे 10ची. आणि 10च्या अशा छोट्या छोट्या पेंड्या दिल्या. ते बघा हे 2 पेंड्या खुडलेल्या आहेत, 2 पेंड्याची भाजी खुडलेली आहे बघा. आणि लास्ट पेंडी आहे हातामध्ये खुडायची. आणि सांगा आपल्या इकडे किती मस्त म्हणजे स्वस्त असते आणि मस्तही असते. हे बघा किती खराब झाली, रात्रीच आणलेली भाजी खराब झाली. मला नाव ठेवायचं नाही, म्हणजे म्हणजे तिथल्या तिथं असं कमी जास्त रेट असतात म्हणून असू द्या, काय हे नाही. पण बघा म्हणजे तिकडं आपल्या इकडं किती म्हणजे पैसे कमी असतात, द्यावं लागतं. आणि मेथी पालकची भाजी पण जास्त येते, म्हणजे कोणत्याही भाज्या जास्त येतात आपल्या इकडं. इकडं बघा पैसाही द्यावा लागतं आणि कमी घ्यावं लागतं, असं असते इकडं. तर सकाळी म्हणजे उशीर झाला, म्हणजे आज उशीरच झाला मला, रात्री उशीर झाला होता बाजारात मिळाला, आज उठायला पण उशीर झाला. आणि असंच उठले, इथूनच उठले आणि इथंच बसून इथूनच पिशवीमधून घेतली पालकची भाजी. आणि पालकची भाजी खुडत आलेली आहे. आता 2 पिंड्या झाल्या खुडून, लास्टची पिंडी आहे खुडायची. आणि तुमच्या इथं काय भाजी बनवणार सांगा. आणि तिकडं म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही जिथून आहात तिथून तुमच्या इकडं म्हणजे कोण्या दिवशी बाजार असतो इकडं. तर जास्तीत जास्त म्हणजे तर संडे स्पेशलच असते बघा इकडं. तर तेलंगणामध्ये संडे म्हणजे तर स्पेशलच. संडेच्या दिवशी नुसता रडाच आता, म्हणजे फुल एन्जॉय करतात लोक. म्हणजे कसं आपण सणासुदीला कसं करतोय, म्हणजे कसं म्हणजे स्पेशल असतं आपल्या इकडं. काय फेस्टिवल वगैरे काय असलं तर जसं स्पेशल असते तसंच इकडं संडेला स्पेशल असतो बघा, एकदम भारी असं हे करतात. म्हणजे संडे इकडं स्पेशल असते, त्याच्यासाठी संडेच मार्केट असते. आणि जास्तीत जास्त काम तर संडेलाच होतात आपल्या इकडं. तर येऊ दे. तर आपल्या इकडं म्हणजे संडेला सगळं बंद असतं, पण इकडं तसं काही नसते. सगळं संडेला इकडं चालूच असते आणि चालूच असते इकडं सगळं. तर बघा इथं शूटिंग करता आम्ही, इथं बाजूचं एक म्हणजे बघा आहे येऊन बघत आहे, तर बोल कसं असते सांगते बघा. तर भाजी बघा अशी देतात आणि अशी आहे भाजी इकडे. आपल्या इकडे असंच असते म्हणा. आणि सांगा तुमच्या इथे काय भाजी बनवणार आज, कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणाकोणाला आवडते सांगा पालकची भाजी खायला हवी. तर सांगा तुम्हाला कोणाकोणाला आवडते पालकची भाजी खायला, आणि कोणाकोणाला आवडत नाही, आणि कोणाकोणाला जास्तीत जास्त आवडते सांगा. मला तर आवडते पण आवडत पण नाही, काय करायचं काहीच मला माहिती नाही. मी काही खाते, म्हणजे चांगलं लागलं तर खाते. माझी आवड निवड काहीच नाही, म्हणजे हे आवडते मला ते आवडते असं काहीच नाही. तुम्हाला सांगा कोणाला आवडते जास्त म्हणजे पालकची भाजी खायला. आणि असं म्हणजे कधी कधी तर खातच नाही, चांगली भाजी झाली तर खाते. आणि तशीच पालकची भाजी कोण खाता का डाळ टाकून बनवून खाता सांगा. आणि आवडते का सांगा तुम्हाला पालकची भाजी. आणि बघा एवढी झालेली आहे भाजी खुडून. आणि मी याच्यात टाकणार आहे आता तुरीची डाळ. आता आमच्या इथे तर मुगाची डाळ नाही,
आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार हिरव्या मिरच्या, तुरीची डाळ, कोथिंबीर, लसूण, कांदा. तर सगळेच टाकतात म्हणा, पण मी पण टाकणार आहे. इकडचे लोक असं सांगतात, तर काय केलंस म्हणल्यावर आता सगळंच सांगतात काय काय टाकलेलं, तसं मी पण आता सांगते तुम्हाला. तर कोणाकोणाला आवडते सांगा कमेंटमध्ये पालकची भाजी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.